मित्रांनो नमस्कार. दररोज एक रोप लागवड चळवळीत आपण मागील वर्षी 25 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या दररोज एक रोप लागवड चळवळीस 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती आपण एक श्री गुरु गोविंद सिंग जिल्हा रुग्णालय नांदेड व निसर्ग सेवा गट पानबोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती एक 1000 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आपण एक मोफत आरोग्य शिबिर व औषधोपचार शिबिर ठेवण्यात आलेलं होतं. त्यामध्ये आपण गावातील व परिसरातील लोकांना आपण फळांची शेतीमध्ये रोप लागवड करण्यासाठी आपण मागील 10,000 रोप आपण लोकांना फळांची रोपे आपण वाटप केलेली होती. रुत फाउंडेशन नांदेड यांच्या सहकार्याने मिळालेली आणि त्यांच्या सहकार्याने आपण मागील 10,000 रोपे आपण वाटप केलेली होती. त्यातील आपण या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी रोपं आपण दिली होती ते शेतकऱ्यांनी वाढवले आणि जगवलेली रोपे अशी सुंदर पद्धतीने वाढलेत. यातील काही रोपांना फळं सुद्धा आलेली आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधू आणि त्यांचं मत जाणून घेऊ. तुमचं नाव काय? शोभाबाई. पूर्ण नाव सांगा. शोभाबाई मनोहर नायकवाडी. बरं मला सांगा, तुम्ही सिद्धेश्वर सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती आले होते का? त्यावेळेस आरोग्य शिबिर होतं त्यावेळेस? हा, आले होते. बरं, काय काय केलं होतं त्यावेळेस तिथे तुम्ही? काय नाही, तपासणी केली, गोळ्या दिल्या, हा, झाड दिलं. बरं, म्हणजे जेवण वगैरे करून झाड वगैरे झालं होतं? हो, जेवण केलं की. हा, आणि तुम्ही म्हणजे झाड आणल्यानंतर काय काय केले? झाडे आणून लावले म्हणजे तुम्ही त्याला पाणी वगैरे टाकता आणि जगवता सुद्धा? हा, पाणी टाकता. आता त्याला एक 1-1.5 वर्षाचे वरून झाले. आता फळ या झाडा कोणाला फळ आले होते का? ते दुसऱ्याला आम्हाला आले, जांबाला आले. बरं, तुमचं नाव काय? पूर्ण नाव सांगा. हा, पानबोशी येथील शेतकरी असून आपण आपल्या घरच्या ह्याच्यानुसार गेले होते आणि ते आणलेले झाडे आपण जगवण्यासाठी तुम्ही काय काय केलं? झाडं जगवण्यासाठी बरं, लावल्यावर काय काय केलं तुम्ही? त्याला पाणी पाणी दिलं की नाही तुम्ही स्वतः? बरं, खड्डे खोदून कोणा लावले झाडं? तुम्ही लावले. बरं, तुम्ही खड्डे खोदून लावण्यासाठी काय मदत केली त्यांना? दोघांना खड्डे केले. हा, आणि पाणी कोण कोण टाकते आता? आम्हीच टाकता दोघं. बरं, आता म्हणजे तुम्हाला असं वाटतंय बा शेतामध्ये फळाचे झाड असावं? मुलांना केले ते खड्डे बरं, ज्ञानेश्वर नायकवाड्यानं, पण ते तसं झालं की त्याच म्हणजे त्यांच्या हस्ते लावलेले आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या ह्या झाडाच्या रूपामध्ये ते जिवंत आहे आपल्यामध्ये. आपल्या सानिध्यामध्ये झाडाच्या स्वरूपामध्ये ते जिवंत आहेत आपल्यामध्ये. त्याला हात नाही म्हणून त्याने खड्डे केले. म्हणजे त्या झाडाच्या ह्याच्यामध्ये ते झाडाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा जिवंत आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. आज बी त्याच्या स्मृती ह्या झाडं जपल्यात. आपण आपल्या त्यांच्या स्मृतीमध्ये हे झाड आता कायम जपू आणि त्यांना पाणी टाकू. म्हणजे लक्षात येईल बा आपला मुलगा आपला ह्या झाडाच्या रूपानं आपल्याला जिवंत आहे. बरोबर आहे, आणि कायम जपू आपण. आणि नायकवाड्यानं खड्डे केले, गुडघ्या इतकाले खड्डे केले ते, आणि तुम्ही झाडं लावले त्याच्या स्मृतीमध्ये. म्हणजे आता तुमचा मुलगा गेलेला नसून आपल्या या झाडाच्या स्वरूपामध्ये आता सुद्धा आपल्यामध्ये आहे. आणि झाड म्हणजे जिवंतच आहे एक प्रकारचं. आणि हे आपण दिलेले हे झाड म्हणजे काय पेरू आणि आवळा झाडाच्या ह्या स्वरूपामध्ये आपल्या इथं आपला मुलगा जिवंत आहे. बरोबर, धन्यवाद. आणि मला सांगा, तुम्ही लोकांनी झाडं लावावून जगवावं अशा तुम्ही काय सांगाल का? लावाव, शेतकऱ्याला चांगलं राहतंय, जगवाव, फळ खायला भेटतंय. म्हणजे प्रत्येकाने जगवावं. तुमच्यापासून प्रेरणा घेऊन सगळ्या गावांनी, सगळ्या लोकांनी, नागरिकांनी, शेतकऱ्यांनी झाडं लावावं. मला सांगा, तुमच्यापासून प्रेरणा घेऊन लोकांनी झाडं लावावं ह्याच्यासाठी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय सांगाल लोकांना? 3 वर्षात आपल्याला फळ खायला येतात. आणि 3 वर्षात ह्याला 2च वर्षाला आले. ह्या झाडाला किती 2च वर्षाला फळ लागले. आता याला फळ यायला सुरुवात झाली. आम्ही भार याचा एक भार म्हणजे फळ याला सुरुवात झाली, पिकले दिवाळीला. आता म्हणजे तुम्ही तुमच्याच प्रमाणे सर्व लोकांना झाडं लावा आणि झाडे जगवा यासाठी तुम्ही काय म्हणाल? चांगला व्यवसाय आहे आपल्याकरता. शेतकऱ्यांनी झाडं लावल्यावर किमान आपल्याला स्वतःला खायला तरी भेटतील. बरोबर आहे ना? तर प्रत्येकाने झाडे लावावं, जगवावं. आणि दररोज एक रोपाला चळवळीमध्ये महादेव माळावर कधी झाड लावले तुम्ही? आले होते झाड लावले? ज्ञानेश्वरनच लावले. त्यांनी लावलेले. तुम्ही लावले कधी? आम्ही नाही. तुम्ही सुद्धा आपण एक दिवस त्यांच्या स्मृतीमध्ये आपण शेतामध्ये कुठेतरी आणखी एक झाड लावू मस्तपैकी आणि ते जगवू आपण. ओके, झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद. त्यांना मुला संघ जात गेले, लावित गेले पोराय संघ. म्हणजे आपल्या गावामध्ये दररोज एक रोप लागवड चळवळ चालू आहे, माहित होतं तुम्हाला. त्यांना माहित, त्यांनी लावलेली आहेत माझ्यासोबत झाडं भरपूर. हो, आणि आपण त्यांच्या स्मृतीमध्ये आपण झाड लावू आणि त्यांची स्मृती जपू. आपण एक बेलाचं झाड लावू त्यांच्या स्मृतीमध्ये. आणि ज्ञानेश्वरच्या स्मृतीमध्ये कैलासवासी ज्ञानेश्वर नायकवाडे यांच्या स्मृतीत आपण एक झाड लावू. कशाचं? बेलाचं झाड लावू आणि आपण त्यांची स्मृती जपू आपण. तर सर्वांनी आपल्या आपल्या शेतामध्ये फळाचे रोप लागवड करावी आणि जगवावी असं या नायकवाडे परिवाराचं म्हणणं आहे. आणि आपण सर्वांनी झाडं लावावी, झाडे जगवावी. धन्यवाद.